नमस्कार यूट्यूब फॅमिली, मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. इथे प्रत्येक कथा तुमच्या मनाला स्पर्श करेल आणि विचार करायला लावेल. कधीकधी तुमच्या चेहऱ्यावर हसू देखील आणेल. ही कथा तुमच्या हृदयाला भिडेल आणि काहीतरी नवीन शिकवून जाईल. चला तर मग वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या या सुंदर भागाला. कथेच्या संगतीत प्रेमाची दुनियासोबत वळूया आपल्या आजच्या भागाकडे. मानवीचा नाईट सूट नेहमीच वॉशरूममध्ये असायचा, पण आज तो तिला मिळत नव्हता. अचानक तिचं लक्ष समोरील एका स्लॅबवर जातं. तिथे एक नाईटी ठेवली होती. ती खूपच पारदर्शक आणि छोटी होती. मानवी तिला पाहून पुन्हा आहे तसेच ठेवते. त्यानंतर ती काही विचार करून परत तीच नाईटी घालते आणि वॉशरूम बाहेर येते. रियांशने शेरवानी चेंज केली होती आणि त्याने कमरेभोवती फक्त टॉवेल गुंडाळला होता. त्याचं लक्ष मानवीकडे जातं. तिने घातलेली नाईटी सिल्कच्या मऊ कापडाची होती, गडद वाईन रेड रंगात चमकणारी. तिच्या खांद्यावर त्याचे बारीक स्ट्रॅप्स होत्या, जे तिच्या त्वचेवर अतिशय नाजूक दिसत होत्या. कमरेजवळ हलकासा फिट आणि खाली सैलसर पडणारं फॅब्रिक तिच्या प्रत्येक हालचालीला आकर्षक लय देत होतं. नाईटीच्या नेकलाईनवर हलकंसं लेसचं काम होतं, ज्यामुळे तिचं सौंदर्य अजूनच खुलत होतं. तिचे मोकळे केस, हलका परफ्यूम आणि एलिगंट पण सेक्सी स्टाईल, सगळंच वातावरण अधिकच रोमॅन्टिक आणि मोहक बनवत होतं. रियांश तिच्या शेजारी जातो आणि तिला पाठीमागून मिठी मारत म्हणतो, जान, तू इतकी हॉट दिसतेस की माझी नजरच हटत नाहीये तुझ्यावरून. या सौंदर्याने मला पूर्णपणे वेडं केलं आहे. असं म्हणत तो तिच्या केसांना एका बाजूला सारतो आणि तिच्या मानेवर चुंबन देऊ लागतो. मानवीच्या ओठांवर एक हलकंसं स्मित येतं. रियांशने मानवीला स्वतःकडे फिरवलं आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवून तिला खूपच उत्कटतेने किस करू लागला. त्या खोलीत जाणाऱ्या कॅन्डल्स आणि दोघांमधील वाढती ओढ वातावरण अजूनच गरम करत होते. रियांश तिच्या कानापाशी कुजबुजला, जान, आज मला तुझी साथ हवी आहे. त्याचं ते कुजबुजणं तिच्या अंगावर काटा उमटवून गेलं. तो तिला पुन्हा स्वतःजवळ ओढतो आणि तिच्या खांद्यावरील स्ट्रिप्स अलगद खाली सारतो. क्षणातच ती नाईटी गळून पडते. रियांश अजूनच तीव्रतेने तिच्या खांद्यावर, पाठीवर आणि मानेवर किस करत होता, तर कधी तिच्या मानेवर चावा घेत होता, ज्यामुळे मानवीच्या तोंडून हलके सुस्कारे बाहेर पडत होते. तो पाठीमागूनच तिच्या छातीवरील दोन्ही फुगीर भागांवर दाब देऊ लागला. मानवीने घाबरून डोळे घट्ट मिटले होते, पण क्षणातच ती डोळे उघडते आणि रियांशला प्रतिसाद देऊ लागते. तिच्या या कृतीने तो अजूनच उत्तेजित होतो आणि तो तिला थेट बेडवर झोपवतो. ती पूर्णपणे विवस्त्र होती. रियांश थोडं थांबून तिच्या प्रत्येक हालचालीचं निरीक्षण करत होता, तर मानवीने लाजून डोळे घट्ट मिटले होते. रियांश तिचं ते मनमोहक सौंदर्य डोळ्यात साठवत होता. तो तिच्या पायांवर हात फिरवतच तिच्या चेहऱ्याकडे जातो आणि मानवीचा चेहरा स्वतःकडे करून म्हणतो, जान, डोळे उघड. मानवी अलगद डोळे उघडते. तो तिच्या कपाळावर चुंबन घेतो आणि म्हणतो, जान, तुझ्यापासून दूर राहणं खरंच अशक्य आहे. तुझ्यासाठी मी वेडा झालो आहे. प्लीज मला कधीच एकटं सोडून जाऊ नकोस. हे बोलताना त्याच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. मानवी त्याच्या कपाळावर चुंबन घेते आणि म्हणते, कधीच नाही. मी तुम्हाला सोडून कधीही जाणार नाही. मी फक्त तुमचीच आहे, तुमचीच होते आणि तुमचीच राहीन. तिच्या तोंडून हे शब्द ऐकून रियांश पुन्हा तिच्या ओठांवर ओठ टेकवतो आणि खूपच उत्कटतेने तिला चुंबन देऊ लागतो. त्याचे दोन्ही हात मानवीच्या शरीरावर फिरत होते. मानवी मात्र उसासे टाकत होती. तिला रियांशचा तो स्पर्श असह्य होत होता. ती त्याच्या केसातून हात फिरवू लागते,
रियांश मानवीच्या स्पर्शाने आणि तिच्या त्या उसासे भरलेल्या आवाजाने जास्तच उत्तेजित होतो आणि काही क्षणातच रियांश आणि मानवी एक होतात. रियांश तिला खूप त्रास देत होता, तर मानवी फक्त वेदनेने तडफडत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. रियांश आणि मानवी प्रत्येक भावनेचा आनंद घेत होते. रियांशचा जोर वाढतच होता. मानवीला वेदना मात्र सहन होत नव्हती. त्यामुळे ती जोरात रियांशच्या मानेवर चावते. तिच्या या कृतीने रियांशचा वेग अजूनच वाढतो. तो मानवीचे दोन्ही हात घट्ट पकडतो आणि तिला पुन्हा त्रास देऊ लागतो. आता मात्र मानवीचा श्वास चढला होता. रात्रभर त्या खोलीत फुलांचा सुगंध, मेणबत्त्यांचा मंद प्रकाश आणि रियांश मानवीच्या प्रेमाचा पाऊस चालू होता. पहाटे 4 वाजता ते दोघेही थकतात आणि घामाने ओलेचिंब होऊन थांबतात. दोघांमध्ये कसलीही ताकद नव्हती, त्यामुळे ते एकमेकांना मिठीत घेऊन तसेच झोपी जातात. सकाळी फोनच्या आवाजाने रियांशला जाग येते. तो झोपेतच टेबलवरील फोन उचलतो आणि बोलू लागतो. पलीकडून यश होता. तो म्हणतो, बॉस, आपला स्कायलाईन हाईट्सचा प्रोजेक्ट, त्यासाठी आज मीटिंग आहे. साधारण तासाभराने सर्व बोर्ड मेंबर्स ऑफिसमध्ये पोहोचतील. तुम्ही. रियांश त्याला मध्येच थांबवतो आणि म्हणतो, मीटिंग पोस्टपोन कर. ही मीटिंग 2 वाजता होईल. सर्वांना इन्फॉर्म कर आणि मीटिंगची तयारी कर. या मीटिंगमध्ये काहीतरी मोठं होणार आहे. यश येस बॉस असं म्हणून फोन कट करतो. रियांश मोबाईलमध्ये वेळ पाहतो तर 9 वाजून गेले होते. त्याची इच्छा नसतानाही तो मानवीला उठवू लागतो. तो तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागतो, पण मानवी खूपच जास्त दमली होती. तिच्यात कसलाच त्राण उरला नव्हता. रियांशने तिला रात्रभर वारंवार त्रास दिला होता. रियांश तिला म्हणतो, जान, सॉरी, पण तुला आज ऑफिसला यावंच लागेल. मानवी सरळ होते आणि म्हणते, काय झालं? त्यावर रियांश म्हणतो, तुझे या आधीचे 3 प्रोजेक्ट्स तू खूपच लवकर आणि जास्त प्रॉफिटने पूर्ण केले आहेस. त्यामुळे मी या नवीन प्रोजेक्टमध्ये तुला समाविष्ट करणार आहे. कारण मला विश्वास आहे तू हा प्रोजेक्ट खूपच छान हँडल करशील. मानवी म्हणते, ठीक आहे, मी आवरते. असं बोलून ती उठू लागते, पण तिची कंबर खूपच दुखत होती. ती जशीच उठू लागते तसा तिचा हात कंबरेवरती जातो आणि तिच्या तोंडून वेदनेचा आवाज बाहेर पडतो. पण तरीही ती उठून वॉशरूममध्ये जाते आणि गरम पाण्याने शॉवर घेते. रियांशला तिच्या वेदना समजल्या होत्या. रियांश मेडला नाश्ता तयार करा असा आदेश देतो आणि मानवी बाहेर येताच तो वॉशरूममध्ये जाऊन शॉवर घेतो. मानवी बाहेर येऊन आरशासमोर उभी राहते. तिच्या मानेवर ठिकठिकाणी लव्ह बाईट्सचे व्रण होते. ती मेकअपने ते लपवण्याचा प्रयत्न करते, पण काही केल्या ते कव्हरच होत नव्हते. त्यामुळे तिला रियांशचा खूपच राग येत होता आणि ती त्याच्यावर चिडचिडही करत होती. इतक्यात रियांश वॉशरूममधून बाहेर येतो आणि मानवीला पाठीमागून मिठी मारत म्हणतो, काय झालं जान, एवढी का चिडचिड करतेस? त्यावर मानवी त्याला मानेवरच्या खुणा दाखवते. तो सुद्धा आपल्या मानेवरील चावलेलं व्रण दाखवतो आणि म्हणतो, तुझ्यासुद्धा खुणा माझ्यावर आहेत. मानवी पटकन चेहरा वळवते आणि ऑफिसची बॅग घेऊन डायनिंग एरियात येते. रियांशला पण खूपच उशीर होत होता. तो सुद्धा पटकन त्याचं आवरतो आणि डायनिंग एरियात येतो. मेड लगेच नाश्ता लावतात. दोघेही नाश्ता करतात आणि रियांश मानवीला एक मेडिसिन देतो. मानवीसुद्धा ती घेते, कारण ती कालसारखीच होती, ज्यामुळे तिच्या शरीरात होणाऱ्या वेदनांना आराम मिळेल. दोघेही कारमध्ये बसतात आणि ऑफिसकडे जायला निघतात. कारमध्ये बसल्यावर रियांश मानवीला या प्रोजेक्टविषयी काही माहिती देतो. ती माहिती मानवी मनपूर्वक आणि काळजीपूर्वक ऐकते. कार ऑफिसबाहेर थांबताच मानवी पटकन कारमधून उतरते आणि लिफ्टच्या येण्याची वाट पाहू लागते. पण रियांश तिला ओढतच त्याच्याबरोबर लिफ्टमध्ये नेतो. ती त्याला सोडा असं म्हणत असते, पण तो कुठे ऐकणार होता.
लिफ्टमध्ये जाताच दार बंद होतं आणि रियांश मानवीला मागे टेकवून तिचे दोन्ही हात घट्ट पकडतो आणि तिच्या ओठांवर उत्कटतेने चुंबन घेऊ लागतो. मानवीचा श्वास फुलला होता, पण रियांश काही केल्या तिला सोडायच्या मूडमध्ये नव्हता. यश रियांशची वाट पाहतच लिफ्टसमोर उभा होता. जसेच लिफ्ट थांबते तसेच तो आतील दृश्य पाहून पटकन नजर वळवतो. यशला पाहताच मानवी रियांशला जोराचा धक्का देते आणि त्याच्या छातीवर 2-3 फटके मारून लिफ्टमधून निघून जाते. यश मात्र थोडं खोडकर स्मित करत होता. आपल्या बॉसला चक्क कोणीतरी मारून गेलं आणि तरीही तो शांत, हे पाहून त्याला खूपच हसू येत होतं. मानवी तिच्या टेबलवर पोहोचताच रियांशसुद्धा त्याच्या केबिनकडे जाऊ लागतो. वाटेत थांबून तो मानवीला डोळा मारतो आणि ओठांनीच किस केल्यासारखी ॲक्शन करतो. त्यानंतर तो केबिनमध्ये निघून जातो. काही वेळाने सर्वजण मीटिंग रूममध्ये पोहोचतात. खूप दिवसांपासून अडकलेला हा प्रोजेक्ट आजपासून सुरू होणार होता. सर्व डायरेक्टर, यश आणि ऑफिसमधील काही स्टाफ मेंबरसुद्धा मीटिंगमध्ये हजर होते. सर्वांनाच असं वाटत होतं की हा प्रोजेक्ट त्यांनाच मिळावा. अचानक मानवी तिथे येते. रियांश तिला बसण्याचा इशारा करतो. त्यावर यश तिला रियांश शेजारी असणाऱ्या एका खुर्चीवर बसवतो आणि तो तिच्या शेजारच्या खुर्चीवर बसतो. मीटिंग सुरू होते. रियांश सर्वांना त्या प्रोजेक्टविषयी माहिती देतो. त्याचबरोबर हा प्रोजेक्ट त्याच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे हे देखील तो सांगतो. हा प्रोजेक्ट तो फक्त जबाबदार व्यक्तींनाच हाताशी घेऊन करणार असं देखील सांगतो. त्याचबरोबर या प्रोजेक्टविषयी सर्व माहिती ही कॉन्फिडेन्शियल असेल आणि प्रोजेक्ट व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला त्याची माहिती समजू नये हे देखील त्याने सांगितलं होतं. अन्यथा त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तो काही डायरेक्टर आणि यश, त्याचबरोबर एक स्टाफ मेंबर आणि मानवी यांना यात समाविष्ट करतो. काही लोकांना हे खटकतं, पण रियांशसमोर बोलण्याची हिंमत कोण करणार? सर्वांचे लक्ष अचानक त्याच्या मानेवर जातं आणि कुजबूज सुरू होते. त्यातील एक डायरेक्टर खूपच हिंमत करून म्हणतो, सर, तुमच्या मानेवर काही चावले का? त्यावर रियांश म्हणतो, हो, एक जंगली मांजर काल माझ्या घरात घुसली होती. बहुतेक तीच चावली आहे. असं म्हणून तो खोडकर स्मित करतो. मानवीला त्याचा खूपच राग येत होता. ती टेबल खालूनच त्याच्या पायावर जोरात पाय मारते. यशला त्या दोघांचं वागणं, बोलणं आणि कृती समजत होती, पण इतर कोणालाही नक्की काय चाललं होतं तेच समजत नव्हतं. मानवीने रियांशला पायाने मारलेलं यशनं पाहिलं होतं. मीटिंग संपली होती, त्यामुळे सर्वजण एक एक करून बाहेर जाऊ लागतात. रियांशने यशला डोळ्यांनीच काहीतरी खुणावलं होतं, जे त्याला समजलं देखील होतं. तो पटकन उठतो आणि मीटिंग रूम बाहेर निघून जातो. जाताना तो दार बंद करून घेतो आणि बाहेरच थांबतो. रियांश अंगावरील कोट काढतच मानवीकडे येतो. मानवीला त्याची कृती पाहून त्याच्या डोक्यात काय चाललंय हे चांगलंच समजलं होतं. ती त्याला थांबवते आणि म्हणते, हे काय करताय तुम्ही? हे बघा, आपण ऑफिसमध्ये आहोत. तुम्ही मला काल रात्री खूपच त्रास दिला आहे, आता अजून नाही. असं म्हणून ती मागे मागे सरकू लागते. त्यावर रियांश म्हणतो, जान, याचा विचार तुम्हाला पायावर मारण्याआधी करायला हवा होता. त्यावर मानवी म्हणते, हो का? मग तुम्ही मला जंगली मांजर का म्हणाला? त्यावर रियांश खोडकर स्मित करत तिच्या कमरेला पकडतो. मानवीने व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घातली होती. तो हळूहळू तिच्या शर्टच्या आत हात घालून तिच्या कमरेला स्पर्श करू लागतो. मानवी त्याला थांबवते, पण त्याच्या पुढे तिचा निभाव लागणार नव्हता. रियांश तिला स्वतःकडे खेचतो आणि म्हणतो, जान, आपल्याकडे फक्त आजचाच दिवस आहे. मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हा सर्वांच्या सपोर्टची मला खूप गरज आहे.
त्यामुळे प्लीज आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.